भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज धनगरवाडीमध्ये जे आहे ते गुढीपाडवा साजरा केलेला आहे। धनगरवाडीमध्ये त्यांनी येऊन गुढीपाडवा साजरा केलेला आहे। तर एकंदरीत काय सांगाल, आज वाडीमध्ये येऊन तुम्ही गुढीपाडवा साजरा केलेला आहे, काय भावना एकंदरीत कसं सांगाल? ही भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाही। ह्या माझ्या एखादी पंचमीला लेक कशी माहेरी येते तसं वातावरण गावामध्ये आहे। इतकं माझं कौतुक ते करतायत की माझं मन भरून आलेलं आहे। खूप खूप या माऊल्या मला जीव लावतायत। या लहान लहान लेकरं आहेत, सगळ्या वयाचे लोक आहेत। मला वाटतं माझी ओटी त्यांनी खूप आनंदाने, सन्मानाने, प्रेमाने भरलेली आहे। नक्कीच नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करत असतो, आज काय संकल्प केलेला आहे तुम्ही नक्की? आज संकल्प माझा बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे। मला ह्या कष्टकऱ्यांसाठी किती मी केलं तरी कमीच पडणार आहे। त्यांच्या पिढ्यानं पिढ्या कष्टात गेलेत, माझं अख्खं आयुष्य यांच्यासाठी खपवण्याचा संकल्प। परंतु जे मराठा आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते विनाकारण गुन्हे दाखल करतात असं एकंदरीत विरोधी उमेदवारांनी आरोप केलेले आहेत, ते एकंदरीत कसं बघता याकडे? मी त्याच्यावर 10 वेळा माझं मत व्यक्त केलं आहे। उलट मला अडवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करू नका असं मी SP-ना म्हणालेली आहे। त्यांचे लेकरांचे भविष्य खराब करू नका असं मी म्हणालेली आहे। परंतु मला वाटतं की हे जे उमेदवार आपले सांगतायत असं झालं आहे, तर ते 8-10 दिवसापूर्वीपर्यंतच पक्षात होते सत्ताधारी, तेव्हा त्यांनी मानायला पाहिजे होतं, तेव्हा त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे होतं आणि तेव्हा त्यांनी हे सगळं रोकायला पाहिजे होतं। उमेदवार झाल्यावर हे जे ते बोलतायत, मला वाटतं हे फक्त खोटं अवसान आहे। धनगरवाडीच निवडायचं कारण काय, नेमकी धनगरवाडीच गाव निवडलं? धनगरवाडीला सॉरी आहे, मला घाम आल्यामुळे हे चिटकाय। धनगरवाडी निवडायचं कारण धनगरवाडीला जवळपास 100% मतदान झालं। उगाच चुकून 10-20 मतं इकडे तिकडे गेलेत आणि इथे सगळा कष्ट करणारा, ऊस तोडणारा समाज राहतो। मला त्यांच्यावरच आज गुढीपाडवा साजरा करायचा होता। मी होळी माझ्या बंजारा बांधवांवर साजरी केली, असंच माझं राहणार आहे वर्षभराचे सण। आज तुमचं स्वागत केलं, मात्र भावनिक देखील झाले काही लोक, काय भावना नेमकी? भावनिक झाले सगळ्यांना साहेबांवर खूप प्रेम होतं, साहेबांवर त्यांची श्रद्धा आहे आणि आपल्या लेकीला कष्ट करताना, संघर्ष करताना आपली साथ हवी। साहेब असते तेवढा ताण पडला नसता असं त्यांना वाटतं। अश्रू अनावर झाले, काय सांगाल एकंदरीत तुम्हाला? अश्रू अनावर झाले तुम्हाला, काय सांगाल एकंदरीत? काय सांगा आता, त्यांना काय आशीर्वाद दिले तुम्ही? चांगला दिला ताईला आशीर्वाद। आम्हाला वाटतं का आमची ताई अशी मोठी व्हावा आणि मोठी झालेली आम्ही डोळेभर बघावं आणि ताईची सावली आमच्या सदैव आमच्या पाठीशी राहावा। काय सांगाल एकंदरीत? बोला बोला। ताई निवडून येऊन मंत्री व्हावा हीच आमची इच्छा आहे। आम्ही त्यांच्या बरोबर आहेत आणि राहणार काय। बघू शकतो एकंदरीत ज्या ताई आहेत त्यांना निवडून येऊन त्यांनी मंत्री व्हावं। एकंदरीत धनगरवाडीमध्ये जे आहे ते पंकजा मुंडे यांनी येऊन सर्वसामान्य लोकांसमोर जे आहे ते गुढीपाडवा साजरा केलेला आहे। नवीन वर्षाचा त्यांनी संकल्प केलेला आहे की या बीड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील जी जनता आहे ती सुखी व्हावी आणि एकंदरीत येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या पंकजाताई मुंडे उभा आहेत त्यांना एकंदरीत भरघोस मतदान पडावं असं एकंदरीत या गावकऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत। आणि पंकजा मुंडे यांनी येऊन स्वतः या धनगरवाडीमध्ये गावामध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणं गुढी जी आहे ते उभारलेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण आहे त्या धनगरवाडी बांधवांना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एकंदरीत धनगरवाडी येथील महिला देखील भावुक होत त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत। कॅमेरामन प्रदीप काशीद सोबत मी योगेश काशीद, धनगरवाडी, बीड।